महाराष्ट्रामधील नागरिकांसाठी आता मोठी योजना निघालेली आहे. जे वृद्ध नागरिक आहे त्यांच्यासाठी आता वृद्धांना मिळणार 3,000 रुपये महिना. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. तुमच्या घरामधील आजी आजोबा अशा सर्व वृद्धांना आता 3,000 रुपये पेन्शन सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून नवीन योजना आज जाहीर झाली आहे. लाडके आजोबा योजना आणि लाडकी आजी योजना. पहा, या योजनेच्या अंतर्गत डायरेक्ट 3,000 रुपये वृद्धांना मिळणार आहे, तेही अगदी महिन्याला. बघा, 6 लाभ पूर्णपणे मोफत तुम्हाला या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. फक्त सरकारने तुम्हाला एक फॉर्म भरायचा सांगितला आहे. तो जर काय फॉर्म तुम्ही जर भरला तर तुमच्या घरामधील कोणताही असा व्यक्ती असो ज्याचे वय 65 वर्ष किंवा 70 वर्ष किंवा 80 वर्ष किंवा त्याला चलताही येत नाही, अशा व्यक्तीला 3,000 रुपये महिन्याला मिळणार. आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून योजना सुरू करण्यामध्ये आली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबरच ऐकलं आहे. चला तर पाहून घेऊया की या योजनेचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे. त्यासोबत या योजनेची पात्रता काय आहे आणि डॉक्युमेंट नेमकं काय काय लागत आहे, सर्व काही अगदी 2च मिनिटांमध्ये लक्षपूर्वक बघा, कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुमच्याही घरामध्ये आजी आजोबा 100% असणार, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तर सरकारने आता पात्रता देखील घातलेली आहे आणि काही अटी देखील घातलेली आहे. आता बघा, राज्यामधील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आज दिली आहे. लाडकी आजोबा लाडकी आजी योजना अंतर्गत आता वृद्धांना दर महिन्याला 6,000 रुपये दिले जात असून त्यासोबत इतर 6 महत्त्वाचे लाभ देखील मिळणार आहे. तुम्हाला 3,000 रुपये नाही तर आणखीन देखील सवलती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. या योजनेमुळे वृद्धांना आर्थिक आधार मिळून त्यांचे जीवन अधिक सुलभ होणार आहे. बघा, या योजनेचे मुख्य फायदे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आले आहे. बघा, या योजनेचे जे काय फायदे आहे ते म्हणजे की बघा, सर्वात पहिला जो काय फायदा आहे तो म्हणजे की दर महिन्याला थेट तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे की वृद्ध व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपयांचा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा, सरकारने सांगितलं आहे मोफत सवलत किंवा आरोग्य सेवा देखील या ठिकाणी चांगली मिळणार आहे. सरकारी रुग्णालयात मोफत औषधे तुम्हाला मिळणार आहे, असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. रेशनमध्ये अतिरिक्त सवलत, जे काय तुमचं रेशन धान्य आहे यामध्ये पण तुम्हाला अतिरिक्त सवलत मिळणार. जे वृद्ध व्यक्ती आहे त्यांना जास्त राशन मिळणार, या योजनेचा फायदा आहे. आता बघा, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठीच विशेष या ठिकाणी सवलत ही सरकारने दिलेली आहे. ही योजना फक्त म्हाताऱ्या व्यक्तींसाठी आजी आजोबांसाठीच या ठिकाणी सरकारने खुली केली आहे. आपत्कालीन स्थितीत आर्थिक मदत सरकार देणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारी योजनांमध्ये या ठिकाणी याच योजनेच्या माध्यमातून मोठा लाभ या ठिकाणी म्हाताऱ्या व्यक्तींना आजी आजोबांना घेता येईल, अशी ही योजना सरकारच्या माध्यमातून वृद्धांसाठी आता तयार केली आहे. आता बघा, या योजनेसाठी पात्रता आहे आणि कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, चला तर अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे पात्रता इलिजिबिलिटी, तुमचा जो काय क्रायटेरिया आहे. बघा, तुमचं वय 60पेक्षा जास्त असावे, म्हणजे की बघा तुमचं वय 65 असो 80 असो किंवा 70 असो तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार. आता बघा, सरकारच्या माध्यमातूनच निर्णय घेण्यामध्ये आला आणि जो काय व्यक्ती आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारा व्यक्ती असावा, असं सरकारचं म्हणणं आहे. अशा व्यक्तीला 3,000 रुपये पेन्शन मिळणार. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न बघा, सरकारने या ठिकाणी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावे. इतर मोठ्या पेन्शन योजनांचा लाभ घेत असावा. बघा, जर तुम्हाला अगोदर कोणतेही पेन्शन सुरू असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, परंतु जर का तुम्हाला कोणतेही पेन्शन सुरू नसेल तर 100% तुम्हाला या योजनेचा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. आता बघा, सरकारने कागदपत्रे या ठिकाणी द्यायची सांगितली आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्यानुसारच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार. आता फॉर्म कसा भरायचा ते देखील आपण पाहून घेऊया, परंतु कागदपत्रे अत्यंत महत्त्वाचे आहे. आवश्यक असलेली कागदपत्रे
आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. बघा, जे काय पहिलं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, बघा याचं तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. त्यानंतर तुमच्या बँक पासबुकचा झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. वयाचा पुरावा, जन्मदाखला किंवा मतदान कार्ड या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे. त्यासोबत तुमचा छोटासा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे आणि तुमचा चालू मोबाईल नंबर या ठिकाणी लागणार आहे. आता या योजनेचा फॉर्म नेमकं कसं भरायचा, तुम्ही सरकारी अधिकृत वेबसाईटवर देखील जाऊ शकता. बघा, लाडके आजोबा आजी हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरती निवडायचा आहे आणि अर्ज फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड करा, सबमिट करून अर्ज क्रमांक जतन करा. अर्ज क्रमांक जो काय आहे तो या ठिकाणी जपून ठेवा. आता बघा, जर तुम्हाला स्वतः भरता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जवळच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कॉम्प्युटर आहे अशा ठिकाणी तुम्ही जाऊन जवळच्या महासेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत येथे थेट भेट द्या. अर्ज फॉर्म घ्या आणि भरा, कागदपत्रांसह जमा करा, अर्जाची पावती घ्या आणि या ठिकाणी जपून ठेवा. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि तुमचा जो काय फॉर्म भरायचा आहे तो एकदम अचूक प्रकारे भरायचा आहे. जर काही गडबड केली, काही चुका केला तर या ठिकाणी फॉर्म बरोबर अपलोड होणार नाही, सबमिट होणार नाही. अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरावी. बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईट आणि केंद्राचा वापर करावा, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा, आणखीन एक सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचं सांगितलं आहे, ते म्हणजे की ही योजना फक्त वृद्ध व्यक्तींसाठी सरकारने केली आहे. म्हणजे की ज्यांचे वय 60पेक्षा जास्त आहे अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. जर तुमचं वय 60पेक्षा कमी असेल, तुम्ही 50चे असाल, 55चे असाल आणि तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय घेत असाल तर सरकार कारवाई देखील करू शकते. त्यामुळे जर तुमच्या घरामधील जे वृद्ध व्यक्ती आहे अशाच व्यक्तींना ही योजना लागू पडते. सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यामध्ये आली आहे. आणि नागरिकांनो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करा, म्हणजे की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. धन्यवाद.